दलित वस्तीचा जो निधी आहे हां. तो सरपंचांनी स्वतःच्या बंगल्यासमोर वापरला आहे रस्त्याला, कॉन्क्रीट रस्त्याला, आणि खूप अन्याय आहे. सरपंच व ग्रामसेवक आणि गावातील काही टोळक सतत अन्याय अत्याचार करत असतात. त्यामुळं दलित समाजावर खूप अन्याय करतात ते, त्याच्यामुळं कोणीच बोलत नाही त्याच्या विरोधात. म्हणून आजचं उपोषण आहे. किती वाजेपासून उपोषणाला सुरू केली? आम्ही सकाळी 6:30 वाजता आलेलो. आता आम्ही दोघंही अपंग आहोत. आपला व्यवसाय काय? काही नाही सर, अपंग उपजीविका असल्यामुळं काही उपजीविकेला काय साधन? काही नाही, थोडीशी शेती ती त्यांना पाहिजे म्हणून अन्याय करतात फार. एकुलता एक मुलगा होता, तो वारलाय, त्याला 2 लहान मुलं आहेत, ती शाळेला आहेत पुण्याला. यांच्या भीतीमुळे त्यांना गावात नाही ठेवलं. आणि समाजावर खूप अन्याय अत्याचार करतात. आणि कुठे गेले तरी आम्हाला न्याय मिळत नाही. त्यांच्याकडे पैसा आहे, दादागिरी आहे. सगळे अधिकारी आम्ही विकत घेतो. तहसीलला जा, जिल्हा अधिकाऱ्याकडे जा, SP कडे जा, त्यांची आता बेलोनी पोलीस स्टेशनची आमची कुठलीच तक्रार घेत नाही अन्याय वगैरे. माझा असल्याला मी कसं जागायचं? खूप अन्याय आहे. तहसीलदार कचेरी श्रीगोंदा, दैनिक श्रीगोंदा एक्सप्रेस, नारदवाणी न्यूज करता संपादक रमेश गांधीसह छायाचित्रकार सूरज गांधी. जय हिंद, जय महाराष्ट्र.